5 ते 5.5 किलोमीटर मध्ये जंगल मग चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ मध्ये लागी राहा नवीन काय तर करायला प्रयत्न कर ना आणि प्लस आपण शॉर्ट फिल्म साठी तशाच सॉन्ग शूट साठी लोकेशन बी देखता फिरायला तर आदिवासी समाजना गावा येता त्या डोंगऱ्या देव धरता आणि त्याच्या नवस पेढ्यासाठी ज्या वेळेस येता ना त्यावेळेस चुकी ना वय जायला होता ते नामुळे मग देव ना ठे वरकट निघी जायला म्हणजे आता ना मंदिर तर सर्व काहीतरी बदल करतील यांनी फुल गॅरंटी वाटी राहिली मला. जय श्री साई समर्थ. तर आपला बिडार सर्व दाजी बी रेडी होई जायला रोशन बी आपली बॅग कॅमेरा वगैरे शूटर वगैरे ते आता. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज ना नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपण जायला ना ती म्हणजे कंटिन्यू लागे राहा कारण पहिलेच तुम्हाला सांगा ना तर तुम्ही व्हिडिओ स्किप करी देखशा ते ना ना आज एकदम अशा आपण जायला ना ब्लॉग शूट साठी जायला ना ऑलरेडी तर ब्लॉग ते मग चालूच पण आपला कॅमेरा मग ब्लॉग शूट होणार आहे एकदम प्रोफेशनल टाईप ना आपण शूट कराय ना. तर मंडळी कंटिन्यू व्हिडिओ लागे राहा ना. आपण जर चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल कर द्या कारण की मग ज्या नवीन व्हिडिओ आणेल त्या सर्वात पहिलं तुम्हाला देखायला भेटतील. तर चालेल मग आपण भेटू रस्ता मग बरोबर. तर आपण चिवटी बारी मी लागेलो होतो मंडळी आणि या ठिकाणा जो नजारा ना तो अप्रतिम अमेझिंग अशा वातावरण आणि पाऊस कमी पडी राही ना त्यामुळे वॉटरफॉल सुद्धा कमी हो. तर चालेल मग या ठिकाणा तुम्हाला थोडक्यात नजारा आपण देखायला आणि त्यानंतर आपण लगेच जाणं आपली प्रवासला. तर चालेल कंटिन्यू लागे राहा मंडळी. व्हिडिओ आवडेल तर लाईक नक्की करताच अशाच व्हिडिओ देखासाठी आपल्याला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आता पाऊस चालू आहे ना त्या तवपशीने ना पूर्ण दुकानं ही राहणार मकीवाला काकड्यावाला कोणी काय वालात कोणी काय वाला. तर या ठिकाणी गेट वगैरे सर्व तुम्ही देखाजवळ गाणा मग सांगट असा सर्व. तर आता आपण जाय ना बाग तर तुम्हाला देखाडा नाही फक्त थोडक्यात. अरे इथं मंडळी हो आपण ना गुजरातनी भागमही लागेल वज आणि ना वातावरण तुम्ही देखाल एक नंबर हिरवळ आणि रस्ता बाबतीत तर काही शंकाच नाही. थोडा भारी रस्त्यावर काय नियम काय सरकार जाऊन थोडेसा लाज वाटायला पाहिजे. काय नुसता पैसा देता पैसा लाज वाटायला पाहिजे. लाज मर शांत का वरली जाशाल का काय मान सार जगी राहिनास नाव का मारशाल. तर मंडळी आपण नव्हतो म्हणजे शेपू आंबा मग अनठय आपल्याला जावा नव्हतो म्हणजे औरस्त दरी कंसरेगडना दर्शन लेवासाठी. तर शेपू आंबा पियेल वज आपला जो ब्लॉग होता तो शूट करेली दा बाकीना सर्व आणि अठय आपल्याला जावं नव्हतो म्हणजे 5 ते 5.5 किलोमीटर मध्ये जंगल मग. तर चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ मग लागी राहा आपला ब्लॉग देख शेपू आंबा अठ फाटा कुठं फाटा दरी आपल्याला जाणं कंसऱ्या गडकडं. तर या ठिकाणी आपण कॅमेरा शूट करलेलं काय रे कधीच तुटलंय नाही म्हणे आत्ता पाहिलं. तर चालेल मंडळी कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा बरं का कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा. पुरा पाडा पुरा उरा आमची पण आहे. तर गाईज आपण जमतेम करी पोचनाव या ठिकाणी कंसरेगडनी ठिकाणी. तर इतका भारी करलेलं ना आता खूप काही फेरी व्हायला आणि पाऊस बी एवढा जोर मग यायला लागा ना आपण ठीक पोचनाव आणि पाऊस होणार. तर नसीब या ठिकाणी शेड तयार करेलं ते नामुळे मग काहीच टेन्शन नाही. तर आम्हाला थोडाफार सापडायली ना पाणी भिजत बी ना आपण तर
आणि आम ना कॅमेरा थोडा बिझी जायला शूट करता करता काय सगळावाला पाणी ना नील्या दाजीन शूट करा. तर गाईस परिसर एकदम मस्त व आणि सांगता तशा ना आपण बोलू नंतर थोडासा आपण विश्रांती लेव पाणी त्यात व्हिडिओ काढासाठी आपला ब्लॉग एक्सप्लेन करासाठी. तर चालेल मग आपण जाहीर आहे ना एवढा पाणी पण ना लगेच धवधव व्हाई आहे डायरेक्ट. तर चालेल मग आपण देखाडू अशाच कंटिन्यू. तर काय या ठिकाणी पूजा चाली राहिने आपण परमिशन लिस्टने व्हिडिओ काढी राही ना. तर या ठिकाणी आपला ब्लॉग शूट चाली राही ना. चालेल आणि तुम्ही देखशाल वातावरण एक नंबर आणि या उंच उंच झाडावर या ठिकाणी खूप स्वच्छता वगैरे. तर पब्लिक आता आपण जाय राही ना गडवर. तर आता एक नंबर सुविधा कर दिलत पायऱ्या बिऱ्या सर्व बांधी दिलत. काय एक नंबर नजारा ह्या मंडळी एक नंबर खरेदी दार भाऊ. खूप वर्ष नंतर आपण आठवून आव आणि 2-2 पूल बनाडेलत या ठिकाणी तुम्ही देखू शकतास. रोशन आणि निलेदाजी रायना शूट करी या ठिकाणी नवस फेडा लिहिलत तुम्ही देखू शकतास. आणि पावसाळाना वातावरण ते नामुळे म्हणा नो टेन्शन एक नंबर गडण्याकडे पाणी जाय राही ना. वाव निसर्गरम्य वातावरण. तर या ठिकाणी ऋषांची पाय पडायला जायला दाजी राही ना पाय दये या ठिकाणी पाय दईशनी पाय पडायला गेलं. आपला कॅमेरा आठवा रोशन काय कसं काय वाटणार मग वाटला अनुभव. त्यानंतर काही 2 गोष्ट हा काय माहिती तर म्हणजे आपला म्हणजे सांग ना कन्सर गडबद्दल अटला कश काय म्हणजे ना महत्व काय. हा मोठ्याने सांग थोडस. तर गाईज म्हणजे आपण रोशनला विचारणार तो सांगणार होता पण तर आपण दर्शन बिर्शन लिहिली ना गाईज. आणि आता आपण परत खालचा नाव जट ज्या खळ्यावर पक्या सावट्या तट जाय राही नाव. आणि आता पाणी उघडणार ते नामुळे म्हणून टेन्शन. आता आपण लगेच जाणं होती म्हणजे शेबरी दामला आपला निलेदाजीना ब्लॉग तटला. तर चालेल अशाच कंटिन्यू लागी राहा गाईज. नवीन काय तर कराना प्रयत्न कर राही नाव. आणि प्लस आपण शॉर्ट फिल्मसाठी तशाच सॉन्ग शूटसाठी लोकेशन बी देखता फिराय ना. तर चालेल मग. आणि एवढा भारी वातावरण आहे ना आईला सांगी वातावरण ना सांगी राही ना. पण यार खरा यार एक नंबर वातावरण आहे शपथ. केव्हामुळे मग ना घरा सामनक बसतास या फिरा एन्जॉय करा. तर चालेल मग. आणि मंडळी हो आता आपण जाहीर आहे ना ती म्हणजे जो जुना गड होता त्या ठिकाणी आपण जाहीर आहे ना. आणि तटला ज्या पाणीना झरात तुम्ही देखू शकतास धबधबा एक नंबर गाईज. अशी अटली ख्याती व वा दिस इज द ब्युटिफुल मोमेंट. हे देखा मंडळी हे देखा. तर या ठिकाणी मन जुना गड होता त्या समोर धजत त्या ठिकाणी. आणि पाणी किती भारी पड राही ना. आणि पाऊस अजून चालू आहे जायला उघडणे तो पण परत अजून चालू आहे घ्या. तर हा चालेल. हो जुनागड होता मंडळी. आणि ठई वर निघ जायला तर ते ना वर जाणं कारण काय तेवढाच काय आपल्याला माहिती नाही. पण आपला ज्या आडा वडील सांगतात पूर्वज म्हणजे माने मय ऐकेल अशा की या ठिकाणी काहीतरी म्हणजे जास्त गच्चाळी होती म्हणजे काहीतरी चुकीना वय जायला होता. ते नामुळे मग देव ना ठई वर तठ निघी जायला म्हणजे आता कणसऱ्यागड तठ वर
तर या ठिकाणी टोटली बिझी घ्यावा आपण आणि छत्रीवाला तो तंग आणि कॅमेरा ओपन चालू राहील. तर अशी आमनी ख्याती व तर निलेश दाजीनी ख्याती काय कॅमेरावाला उघडा जण प्लस ते कॅमेरा आवट आणि तो येदा ना छत्रीलीन चाली राहीना. तर पाऊस ना आनंद लेता फिरी राहीना आम्ही आणि ना आपला मोबाईल टोटली बिझी जाईल. पण सांगता तशा वॉटर रजिस्ट्रेशन काय सांगता ती व आपला मोबाईल ते ना थोडाफार मग चाली जा जास्त भिजणार मग काही आहे नाही. तर गाई वॉटर रजिस्ट्रेशन काही वॉटरप्रूफ सांगतो नाही रे वॉटरप्रूफ वेगळा आणि वॉटर रजिस्ट्रेशन काही नाही जी असेल ते. तर अशा व गाईज हे देखील टोटल भिजी घेऊ आपण. हाय छत्रीवाला तर एकलाच पळी राहीना. हां वॉटरप्रूफ तर वॉटरप्रूफ जे हवा ते. तर मंडळी अठ म्हणून आपली गावनी खळी व आणि या ठिकाणी टोटल जेवढा गावावत ना तेवढ्याच ना खळ्यावत. तर मंडळी आपण कंसरेगडना दर्शन लेवा घ्या आणि या ठिकाणी तुम्ही देखू शकता आजूबाजूला सर्व गावशी म्हणजे ना जेवढा आदिवासी समाज ना गावा येतात त्या डोंगऱ्या देव धरता आणि तेच ना नवस पेढ्यासाठी ज्या वेळेस येतात ना त्यावेळेस ते नाचासाठी रात जागरण करासाठी आणि नाचगान करासाठी टोटली म्हणजे राहवानी व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गाव मिळीसने आपल्या देवखळ्या तयार करेल. तुम्ही देखू शकता आजूबाजूला टोटल सेपरेट अशा देवखळ्या तयार करेलच. तर या देखल्या सर्व देवखळ्यासावर आपापले गावना नाव टाकेलत. तर मग दाजी कशा वाटणार तुला? एक नंबर वाटणार. हा एक नंबर वाटणार कारण की आपण नव्हतं पाऊस चालू आहे गया पाऊस मग इतका भारी वातावरण आहे गया ना आता पाणी उघडी जायला आता देखू शकता तुम्ही पुरा भारी नजारा आठ आणि पहिल्यापेक्षा खूप भारी कर दिला आता आठ. कारण की पहिलं जेव्हा आम्ही पहिल्यांदा येल होता ना तेव्हा असं काहीच नाही करेल होता एकदम साधाच होता आणि आता एकदम भारी सुविधा करी द्यायला आठ. पाणी व्यवस्थित सोय वाट काहीच गोष्टींनी कमी नाही. फक्त तंग आहे तुम्ही जी आणा ती घे फक्त कचरा नको करशा आठ बस. ऐकनास आपला दाजी काय सांगणार आणि आम्ही प्रत्येक जाग व्हिडिओ मग हे सांग जर जंगल मग फिरायला घ्या ना तर आम्ही ना हे सांग कारण की मंडळी तुम्ही जी तंगई ल्यांतस ना खावा पेवाला काय जी हवा ती तर ते ना जो वेस्टेज राहील ना कचरा वगैरे त्या प्लीज यार टाकशाल नको घर जायसनी डस्टबिन में टाक दे जा नाही मग आपला वखरडा राहतात वखरडा टाक द्या त्याला काही एवढा हरकत नाही. तर चालेल मग आता आपण नेक्स्ट लोकेशनला जायला ती म्हणजे आपला दाजीना ब्लॉग शूटसाठी. तर दाजी बेस्ट ऑफ लक बरं का तुला. हां तर आता आपण जायला ना शबरी धामला कंटिन्यू व्हिडिओ मला गेलाय मंडळी. तर गाईज आपण पोची जायलो शेबरी धामवर. तो समोर दिशी राही ना डोंगरवर शेबरी माताना मंदिर आणि या ठिकाणी आपण आता जो दाजीना ब्लॉग ते ना थोडासा सराव करी राही ना. कोणता गाव आहे ना मोर काय कोणतं गाव आहे एवढं नाही आठवत. गेट बीट मस्त व तर आपण 1756 चक्रा मारज पण ती कशा माहिती राहत मंडळी ते ना मुळे मग आता अंग पाणी उघडी घ्या पण ना कंसऱ्यागडकडं ना जबरदस्त पाणी होता अशा ना नाडमाप पाणी ना तंग आणि तो जंगल अशा इलागा ना घनदाट जंगल इलाग ते ना मुळे मग ना पाणी उघडा नावच लेत नाही उगं नाक लगे ये उगं नाक लगे ये अशी गोष्ट म्हणजे. चालेल मग कॅमेरा तर आता रेडी दाजी. तर आपण हिला गेलो होतो मंडळी हो आणि शबरी धामनी परिसर मग आणि मंदिर तो तंग दिशी राहणार नाही तुम्हाला तंग पण फिलहाल आपण ना मोर जाईशनी काहीतरी शूट करणार होतं देखील खाऊ. तर आपला दाजीना काहीतरी खाऊ प्रवेश बंद होता ते तर हो आजूबाजूना परिसर आणि सांगता तशा ना पूर्ण तेशी ना आता सर्व काढी टाकी दिलत म्हणजे काहीतरी नवीन प्लॅन चाली राही ना अशा वाटी राही ना मला समोर तो म्हणजे आपला बजरंग बलीना मंदिर आणि तेनीच फ्रंट साईडला तो म्हणजे शबरी माताना मंदिर. तर सर्व काहीतरी बदल करतील यांनी फुल गॅरंटी वाटी राहिली मला
देखल्या कारण सर्व काटाक दिलं तर पुरा चेंज होई जायला आणि या ठिकाणी सध्या ना इतका म्हणजे ना शांत वातावरण आहे सध्या तरी तर अशा व ना काय टाइम इतकी गर्दी राहा ना तर माहीत सांगू ना शनिवारी आणि रविवारी जास्तीत जास्त गर्दी राहा अशा मला तरी वाटतं कारण की त्या दिवशी शाळेसाला सुट्ट्या राहा प्रत्येक सर्विस माणसाला सुट्ट्या राहत्या त्यामुळे समोर बजरंगबलीना मंदिर आणि तेनीच फ्रंट साईड शेबरीधामना मंदिर आहे पब्लिक एवढा भारी नजारा दिशी राहणार ना जबरदस्त भारी नजारा दिशी राहणार आपण जो मंदिर वरला जो स्लॅब टेरिस तेवर आपण येल वज आणि या ठिकाणी आजूबाजूला तुम्हाला मग परिसर देखाडू टोटली घनदाट जंगल तर हजी संपत्ती ती यार खराच अनमोल संपत्ती व जंगल घनदाट जंगल जबरदस्त भारी व देखा मंडळी एक नंबर किती भारी वाटतं ना फक्त एवढंच की क्लॅरिटी म्हणजे थोडासा दुसट वातावरण आहे त्यामुळे पण ना यार झाडा जंग रतंग झाडाचा टोटल डांग तर हवं मंदिर ना कळस तर मंडळी आपण ना बजरंगबलीना दर्शन लिहिला पहिल्यावर आपण शबरीमाता दर्शन लिहायला गेला राम लक्ष्मण शबरीमाता त्यांनी समोर आपला बजरंगबलीना मंदिर तर आपण दर्शन लिहिला आणि मंडळी अठला मंदिरला एवढा डेव्हलप करता येईल ना पुरा चेंज करता गेला इतका मोठा बनायला या जबरदस्त पब्लिक येते सर्व माहिती जाणार पाणी चला मग आपण थोडा वेळ बसू रिलॅक्स हो कारण तितकी मला गप्पा जाम नाही झाला चालू मग पाणीचे खातून पाणी गप्पा पाणी होणार ना पाणी म्हणजे तुम्ही सांगता सर नुकड्या एवढा पाणी येईल तर चालेल मग पाणी उघडी जाऊ दे तर पब्लिक आता आपण ना आपला आटला दर्शन वय घ्या अख्ख्या गोष्टी देखाय गयात हेराय गयात आणि आता आपण जाय ना ती म्हणजे काहीतरी खाना पडेल मंडळी कारण की नाही इतकी भूक लागेल सकाळपाई एक अन्न ना कण नाही कारण की आम्ही कामच तशा करायला म्हणला ना त्यामुळे अन्न ना कण नाही फक्त आपण काय की चिकी खायला होती 5 रुपयाची चिकी खायला तेवढच आपण दिवस टाकी राहणार आणि पाणी बॉटल होती गरज कारण ती खावानाच पड अशी गोष्ट थोडाफार अन्न नाही पाहिजे अन्न नाही होता हा जीव होती तर चालेल मंडळी अशा होता आपला व्हिडिओ आपण काहीतरी खाणार होता एवढं 4-5 कण खाल्लं 4-5 काय 15-20 म्हणजे 50-60 शेंगदाणे खाल्लं 50-60 ए 50-60 अर्धा द्या रा मला दाना केवढा 3 का 4 दाना दिला काय फोडशील 15 ते 20 दाना ए तर मंडळी हवं ना कॅमेरा मग एवढा दादागिरी सुद्धा ना जबरदस्त एवढा हार आहे माणूस तो आणि कॅमेरा मोर असंच करवा त्यांच्यासाठी अशी गोष्ट तो कुछ नहीं ये तो सिर्फ ट्रेलर है इसका नाम थोबड़ा फोड़ थोबड़ा फोड़ेगा तो हीरो कौन बनेगा साले मैं खुद बनूंगा कॅमेरा के आगे आते आएगा एक दिन आएगा तर चालेल मंडळी आपण आता काय तर खावायला जाणार रोज आपली गाडी लिहा तर गाईज हे सांगता पुरा गरम लाग म्हणते मतच काय तुम्हाला ताट काय जेवायला दिलंच ना तर जेवायला दिलं ना मग खालव आसडी पाडा ना ते मग ताता लाग नाही कराय ना मग माने का आयडिया करवा ना अरे काय पोरी अरे तुम्ही तर गाई चला मग दाल खिचडी आपण मागाडेलं या ठिकाणी तर चालेल मग आता आपण लटकू गप खाईले जा तर आम्हाला पापण काहीच गरज लागत नाही फक्त कांदा बिंदा द्या फोडी गप हाय तर गाईस एवढी भूक लागेल ना तर मापाई निंबून बी पडी जायला ते आता यम काढू तर आता जो निंबू निपडेल तो आता मस्तपैकी कालवी लेव आणि गप खाऊ तर चला मग खावाला भूक बेकार लागेल आम्हाला
काही जाय पण म्हणा चिवटी बारी मग आणि मका मन खाय राहणार तर देखील दिवसभर म्हणे भुका जात नेमकं आपण ना जेवण करीस ना आणि आता खाताना जा व्हिडिओ चालू करायला. हाय गाईज. तर मग मंडळी मकी पिकी खावाय जायला तर बोल मग व्हिडिओ एंडिंग करायला. नाही आता काय एंडिंग करायची मी बोलत होतो ते. बरं चालेल मंडळी. तर हो आता आपला आज ना व्हिडिओ कारण की ना पक्का टाइम आहे घ्या आता थंडीबाजी राहिनी शोटर काढायला कटाळी राहीना मला. तर चालेल मग भेटू मग अशाच एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काळजीला टेक केअर बाय बाय गुड नाईट.